Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. करून द्या, शेतकऱ्यांच्या नावाखाली होणाऱ्या साठेबाजीवर लक्ष ठेवा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना सूचना. देशभरात पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ सुरूच. पेट्रोल 87 पैसे तर डिझेलच्या दरामध्ये 91 पैशांची वाढ. 10 दिवसात तिसऱ्यांदा इंधन दरवाढीचा मोठा फटका. दिल्लीमध्ये सीएनजीच्या दरात पुन्हा 1 रुपयांची वाढ. सीएनजीचे दर 81 रुपये 9 पैसे प्रति किलोवर पोहोचले. 10 दिवसात तिसऱ्यांदा सीएनजी मध्ये दरवाढ. सर्वसामान्य मुंबईकरांचा वडापाव महागला. वडापावसाठी आता 20 ते 35 रुपये मोजावे लागणार. व्यावसायिक गॅस सिलेंडर, खाद्यतेल आणि पावाचे दर वाढल्यानं वडापाव महागला. राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये इंधन टंचाई निर्माण. वाशिम, जळगाव, हिंगोली, बुलढाणामध्ये पेट्रोल पंपांवरती डिझेल नसल्याचे फलक. वाहन चालकांना नाहक त्रास. शेती कामांना डिझेल नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंता. हिंगोली आणि जालन्यामध्ये पंपावर राडा. कळमनुरीतील पंपावर रांग लावण्यावरून 2 गटात वाद तर बदनापूरच्या सारथी पंपावर कर्मचारी आणि शेतकऱ्यांमध्ये वाद. डिझेल विक्रीला उशीर केल्यानं धक्काबुक्की झाल्याचा प्रकार. चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्रीज पंतप्रधान मोदींना पत्र. पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत घेण्याची मागणी. यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 15 ते 20% कमी होण्याची शक्यता. भारताला इंधन पुरवठा करण्यास अमेरिका कटिबद्ध. भारत दौऱ्यावेळेस अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांचं वक्तव्य. मार्को रुबियो नवी दिल्ली, आग्रा आणि जयपूर शहरांना भेटी देणार. मुख्यमंत्री फडणवीसांचा मुंबई ते शिर्डी वंदे भारतने प्रवास. प्रवासादरम्यान फडणवीसांकडून फाईलवर सह्या. वंदे भारत ही अनुपम भेट असल्याची फडणवीसांची प्रतिक्रिया. विधान परिषदेच्या जागा वाटपासाठी भाजप आणि शिवसेनेत खलबत. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या नंदनवन बंगल्यावर बैठक संपन्न. निवडणुकांच्या जागांवरून शिंदे, बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये चर्चा. विधान परिषदेच्या जागा वाटपासंदर्भात निर्णय अंतिम टप्प्यात. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जागांसंदर्भात शिक्कामोर्तब करतील. नंदनवनवरील बैठकीनंतर मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. जागा वाटपांवर 2 टप्प्यांमध्ये बोलणी सुरू आहे. अंतिम निर्णयानंतर चित्र समोर येईल. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये विधान परिषद निवडणूक लढवली जाईल. मंत्री संजय शिरसाट यांचं वक्तव्य. रोहित पवारांचा बारामतीत आज 4था जनता दरबार. दुपारी 3 वाजता नागरिकांसोबत संवाद साधणार. 2029च्या निवडणुकीच्या दृष्टीनं मोर्चे बांधणी सुरू असल्याच्या चर्चा. खासगी क्लासेसवर नियंत्रणासाठी सरकार कडक नियमावली आणणार. 11वी आणि 12वीच्या कॉलेजमध्ये बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करण्याचा सरकारचा विचार. मंत्री पंकज भोयर यांची माहिती. नीट प्रकरणामध्ये आणखी एका प्राध्यापिकेला अटक. प्राध्यापिका मनीषा हवालदारला पुण्यातून ताब्यात घेतलं. प्रकरणात आतापर्यंत 11 जणांना अटक. लातूरमधल्या 4 डॉक्टरांची सीबीआय चौकशी सुरू. नीट पेपरफुटीनंतर राजस्थानमधील एका विद्यार्थ्याची आत्महत्या. पीडित कुटुंबासोबत राहुल गांधींचा फोनवरून संवाद. आम्हाला न्याय द्या, पीडित कुटुंबियांची राहुल गांधींकडे मागणी. डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलगी. नागपूरमध्ये काँग्रेसचं मेलोडी आंदोलन. नागपूरच्या व्हरायटी चौकात चॉकलेट वाटत निषेध व्यक्त. सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी. पहलगाम हल्ल्याचा Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.